नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. शिवसेनेत बंडखोरी होऊन जवळपास 2.5 वर्षाचा काळ उलटला, पण शिंदे आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रतिआरोप तसेच दावे प्रतिदावे अद्यापही होताना दिसत नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेसह इतर आमदारांनी केलेल्या बंडखोरीबाबत गौप्यस्फोट करताना म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकही प्रस्तावना मांडला होता, तर तुम्ही काँग्रेसची साथ सोडा, मी 2 तासामध्ये आमदार परत आणतो. पण त्यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं वक्तव्य रामदास कदम यांनी दापोलीत एका कार्यक्रमात म्हणाले. एका कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेसह आमदारांनी केलेल्या बंडखोरीवर भाष्य केले. ते म्हणाले की ज्यावेळी सगळे आमदार गुवाहाटीला गेले तेव्हा मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. मी खोटं बोलत नाही, उद्या गणपती बसणार आहेत. मी गणपतीची शपथ घेऊन सांगतो, हे 100% खरं आहे. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना म्हटले की काँग्रेस पक्षाची साथ सोडा, मी 2 तासामध्ये सगळे आमदार परत आणतो. सगळ्या आमदारांना 2 तासात मातोश्रीवर नाही आणलं तर माझं नाव रामदास कदम नाही. पण उद्धव ठाकरे यांनी माझं म्हणणं ऐकलं नाही, त्यांनी शरद पवार यांचे ऐकले आणि ते काँग्रेससोबत राहिले, असं गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केलं. तसेच शिवसेना का सोडली यावर मी पुस्तक लिहिणार असं देखील त्यांनी म्हणाले. दरम्यान काही दिवसापूर्वीच रामदास कदम यांनी भाजपावर आगपाखड केली होती, त्यामुळे महायुतीत ठिणगी पडती का काय हे निर्माण होणार आहे. मात्र दापोलीत पार पडलेल्या कार्यक्रमात रामदास कदमांचा भाजपासोबतचा सूर काहीसा मावळ झाला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना म्हणाले की आम्हाला महायुती टिकवायची आहे, परंतु गद्दारींची व्याख्या अनेकांना कळलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या विचारांशी गद्दारी केली, पण आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. आम्हाला आमची महायुती टिकवायची आहे, असं देखील कदम यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.